7वा आणि 8वा प्रश्न, दोन प्रश्न जरा वेगळे आहेत बरं का, दोन प्रश्न जरा वेगळे आहेत बरं का. दोघांमध्ये काय बाबा बघा, इथं काय क्वेश्चन आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. पुढचा आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501, इक्वेशन नंबर 2. मित्रांनो या प्रकारचा क्वेश्चन बघा, आकडे किती मोठे आहेत. तुम्ही म्हणाल अरे काय करायचं आता एवढे मोठे आकडे घेऊन, तर टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथं नीट ऑब्झर्वेशन केलं तर x चा कोएफिशियंट 99 y ला आलाय, y चा कोएफिशियंट 101 x ला आलाय. अशा प्रकारे इकडचा तिकडचा इकडे गेला असेल तर 3 स्टेप आहेत मित्रांनो. तुम्हाला सांगतो या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये एकदम सोपं एक्झाम्पल आहे, इथं 3 स्टेप आपल्याला कराव्या लागतात. बघा पहिली स्टेप जी आहे, स्टेप 1 काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचे ऍडिशन करून एक नवीन इक्वेशन 3 तयार करायचं डायरेक्ट डोळे झाकून. अशा प्रकारचं इक्वेशन आलं की डोळे झाकून पहिली स्टेप काय करायची, या दोन इक्वेशनची ऍडिशन करून टाकायची आणि इक्वेशन 3 मिळवायचं. दुसरी जी स्टेप आहे त्या दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, सरळ या दोघांची सबट्रॅक्शन करायची. इक्वेशन 2 - 1 करा किंवा 1 - 2 करा आणि सबट्रॅक्शन करून इक्वेशन नंबर 4 मिळवायचं. बघा दोन स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली स्टेप सरळ दोघांची ऍडिशन करून इक्वेशन नंबर 3 मिळवायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये दोघांची सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळवायचं. आणि जी तिसरी स्टेप जी आहे त्या तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, ही जी दोन नवीन समीकरणं मिळाले 3 आणि 4 इक्वेशन, या दोघांची सरळ ऍडिशन करायची, तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू मिळून जाईल. समजलं. तर पहिली स्टेप आपण या ठिकाणी करूया, स्टेप 1 दोघांची ऍडिशन करायचे. मग इथं दोघांची ऍडिशन करून टाका. चला इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2, 1 + 2 करून टाकूया या ठिकाणी आपण. मग 1 ला उचलून इथं लिहा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस इक्वेशन 2 ला उचलून इथं लिहा 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ऍडिशन करा. बघा 101 प्लस 99 200 म्हणून 200x प्लस 101 प्लस 99 200 म्हणून 200y इज इक्वल टू 499 इंटू 501 1000. ओके. आता 200 1000 सगळ्यांना कितीने डिवाइड करू शकतो, 200 ने डिवाइड करू शकतो. बघा शक्यतो 200 ने डिवाइड करू शकतो. हा जो नंबर असतो दोन्हीकडे सेम त्याने डिवाइड करू शकतो. 200 ने डिवाइड केलं तर 200 1 जा 200, 200 1 जा 200, 200 5 जा 1000, इक्वेशन नंबर 3. बघा पहिली जी स्टेप आहे ती आपली क्लिअर झाली. ज्या स्टेप मध्ये आपण काय केलं, दोघांची ऍडिशन करून इक्वेशन 3 तयार केलं. झालं, पहिली स्टेप झाली. आता दोघांची सबट्रॅक्शन करून स्टेप 2 सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं. आता दोघांची सबट्रॅक्शन करू. मग इथं तसं लिहू, इक्वेशन नंबर 1 - 2 केलं तरी चालेल, 2 - 1 केलं तरी चालेल. 2 - इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2 - इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 काय बाबा, पहिले 2 ला लिहा. चला 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 मायनस इक्वेशन नंबर 1 ला उचलून इथं लिहा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. सबट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होतात आपल्याला माहिती आहे बरोबर. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आता करून टाका सबट्रॅक्शन. बघा 101 मधून 99 गेले, 2 राहिले म्हणून 2x. आता 99 - 101, 99 - 101 किती झाले, -2 झाले म्हणून इथे आले -2y. आणि 501 मधून 499 गेले, किती राहिले 2. आता सगळीकडे 2 2 2 2 2 2 2 2 2 सगळीकडे 2 2 2 आहे. सगळ्यांना 2 ने डिवाइड करा. मग 2 1 जा 2 म्हणून x मायनस 2 1 जा 2 म्हणून नुसताच y आणि इज इक्वल टू 2 1 जा 2 म्हणून 1, इक्वेशन नंबर 4. बघा आपल्याकडे अशा प्रकारे इक्वेशन 4 मिळालं. बघा एकदम सोपी गोष्ट आहे. पहिलं काय करा, दोन इक्वेशनची ऍडिशन केली. पहिली स्टेप आपल्याकडे काय होती, दोघांची ऍडिशन करून इक्वेशन नंबर 3 मिळवला, राईट. दुसरी स्टेप दोघांची सबट्रॅक्शन करून x - y इज इक्वल टू 1, इक्वेशन 4 मिळवलं. आता स्टेप नंबर 3 त्याच्यामध्ये 3 + 4 दोघांची ऍडिशन करायचे. बघा इक्वेशन 3 हा आहे x + y इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 4 आहे x - y इज इक्वल टू 1. या दोघांची काय करायची बाबा, मला ऍडिशन करायचे पुढच्या स्टेपमध्ये, तिसऱ्या स्टेपमध्ये. बघा मग तसं इथं लिहा इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4, 3 + 4. ओके. ऍडिशन केल्यावर तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळेल.
इक्वेशन 3 काय बाबा, x प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस इक्वेशन 4 काय बाबा, x मायनस वाय इज इक्वल टू 1. चला ॲडिशन करा. x प्लस x 2x प्लस वाय मायनस वाय कट ऑफ झाला. 5 प्लस 1 6 झाले. कोणाची व्हॅल्यू काढायची, x ची. x आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला कल्टिप्लाय झाला डिवायडेड बाय झाला 2. सो x इज इक्वल टू 2 3 जा 6. तर x ची व्हॅल्यू मला मिळाली 3. आता कोणाची व्हॅल्यू राहिली, y ची व्हॅल्यू. आता हे रफ करतो, y ची व्हॅल्यू काढायचे. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू, ही जी व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 3 हिला इक्वेशन 1 2 3 किंवा 4 कशातही ठेवा, पण शक्यतो अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये 3 किंवा 4 मध्ये ठेवा, ती जरा सोपी आहेत आणि त्यातल्या त्यात 3 जरा बरं वाटतंय. म्हणून इथं लिहू प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. 3 ला इक्वेशन 3 मध्ये ठेव. इक्वेशन 3 काय, x प्लस वाय इज इक्वल टू 5. मग इथं लिहा x प्लस वाय इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. y आपल्या जाग्यावर 5 आपल्या जाग्यावर प्लस 3 पलीकडे गेला -3 झाले -3. सो y इज इक्वल टू 5 - 3 2. अशा प्रकारे y इज इक्वल टू 2 x इज इक्वल टू 3. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये काहीच नाही करायचं. अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर 3 स्टेप लक्षात घ्यायच्या. पहिली गोष्ट, या दोन इक्वेशनची ॲडिशन करून इक्वेशन 3 तयार करायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जी नवीन इक्वेशन झाले इक्वेशन नंबर 3 आणि 4 या दोघांची ॲडिशन केली की तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू मिळते. तर मी बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या